अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात एक अतिशय विशेष आणि शुभ सण मानला जातो. याला अख्खा तीज असेही म्हणतात. हा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येतो. नवीन काम सुरू करणे, व्यवसाय सुरू करणे, नोकरी, लग्न यासारख्या शुभ कार्यांसाठी हा दिवस खूप चांगला मानला जातो. या दिवशी लोक सोने चांदीच्या वस्तू देखील खरेदी करतात. कारण असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू कधीही संपत नाहीत. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टी करू नयेत. या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी कोपू शकते आणि घरात गरिबी येऊ शकते. या दिवशी कोणती कामे करू नयेत ते जाणून घ्या. यावर्षी अक्षय तृतीयाचा सण बुधवार 30 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. या दिवशी म्हणजेच तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5:31 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 वाजेपर्यंत चालेल. या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु प्लास्टिक, ॲल्युमिनियम किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करणे टाळा. असे केल्याने राहूचा प्रभाव वाढू शकतो आणि घरात गरिबी येऊ शकते. या दिवशी देव्हाऱ्याजवळ, तिजोरीत किंवा पैसे कुठेही ठेवता तिथे घाण साचू देऊ नका. घाणीमुळे माता लक्ष्मी रागावते आणि त्यामुळे घरात नकारात्मक येते. या पवित्र दिवशी जुगार, चोरी, खोटे बोलणे, मद्यपान, भांडणे इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर राहावे. देवी लक्ष्मीला ही कामे अप्रिय वाटतात. या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नका. असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जाऊ शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार यासारख्या गोष्टी खाऊ नयेत. हा दिवस शुद्ध आणि सात्विक अन्नासाठी आहे. अन्यथा घरात गरिबी येऊ शकते. यंदा अक्षय तृतीया बुधवारी रोहिणी नक्षत्रात येत आहे, ज्यामुळे ती आणखी शुभ होते. असा संयोग फार क्वचितच तयार होतो आणि असे मानले जाते की त्यामुळे केलेल्या शुभकार्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.